दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये उद्यापासून G20 परिषद होते आहे आणि या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला पोहोचलेले आहेत। जोहान्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींचं जोरदार स्वागतही करण्यात आलं आणि या परिषदेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र बहिष्कार टाकलाय आणि त्यामुळे ही परिषद वादळी होण्याची सुद्धा शक्यता आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये सहभाग घेतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला, यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जोहान्सबर्गमधून याचाच आढावा घेतलाय सुनील काळे यांनी। बघूयात। G20 परिषद साऊथ आफ्रिकेमध्ये होत आहे आणि या साऊथ आफ्रिकेच्या G20च्या परिषदेमध्ये जवळपास जगातले 20 राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान सहभागी होणार आहे। पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिषदेवरती अमेरिकेने बहिष्कार टाकला आहे आणि त्यामुळे 2026 मध्ये G20 परिषद अमेरिकेत होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात की कशा पद्धतीने जी चेअरमनशिप आहे जर अमेरिकेला द्यायची असेल तर अमेरिकेला ते चेअरमनशिप कशा पद्धतीने देता येईल। या G20च्या परिषदेमध्ये जवळपास 20 देश जे आहेत, जे शक्तिशाली देश आहेत ते सहभागी होणार आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। चायनाचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या परिषदेमध्ये येणार नाही कारण की त्यांच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाचं वॉरंट असल्यामुळे त्यांच्या काही लोक जे आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील। पण महत्त्वाची गोष्ट आहे की अमेरिकेने या G20 परिषदेवरती बहिष्कार टाकला आहे, त्यामुळे या G20च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेची ही भूमिका आश्चर्यकारक व्यक्त होते कारण की साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सुद्धा या भूमिकेच्या संदर्भात काही टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे। विशेष म्हणजे या G20 मध्ये कुठल्याही पद्धतीचं काही निर्णय घेऊ नये अशा पद्धतीने सुद्धा अमेरिकेची मागणी आहे आणि त्यामुळेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जरी बहिष्कार टाकला असला तरी सुद्धा ही G20 परिषद त्यांच्याशिवाय पार पाडणार आहे। सुनील काळे, जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका।